अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेचे इस्टेट डिपार्टमेंट असलम भाई थांबा. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेचे इस्टेट डिपार्टमेंट हा पीएपी वितरित करत असतो. एक एक फ्लॅट 2 BHK 3 BHK हा 5-5 कोटीचा फ्लॅट असतो. अध्यक्ष महोदय, मोठे मोठे टावर मध्ये इस्टेट डिपार्टमेंटचे असिस्टंट कमिशनर पृथ्वीराज चव्हाण हा वितरित महानगरपालिकेत बसून करतात. अध्यक्ष महोदय, झोपडपट्टीमध्ये एक जे झोपडी धारक आहे प्रश्न घ्या. प्रश्न जे अध्यक्ष महोदय ते रोडवर शिफ्टिंग करून ते 20 लाखाची फाईल त्यांना 5-5 कोटीचा फ्लॅट देतो. अध्यक्ष महोदय, हा महाशयानी 2000 कोटीचा घोटाळा केला. अध्यक्ष महोदय, असिस्टंट कमिशनरनी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, तुम्ही त्याच्यावर कार्यवाही करणार आहेत का? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्य लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अधिवेशनात 2 महत्त्वाचे निर्णय घेतले. एक 25,000 SRA आणि इमारतीला सरसकट ओसी द्यायचे. दुसरा निर्णय घेतला मुंबई पागडी मुक्त मुंबई करण्याचे. मी अभिनंदन करतो. असं 3 निर्णय SRA मध्ये घ्यायची गरज आहे मंत्री महोदय. एक तर सरसकट जे SRA इमारतीत लोक राहतात त्यांना पूर्ण विकासासाठी काहीतरी धोरण हा लवकरात लवकर बनवलं पाहिजे, कारण जीव मुठीत घालून लोक राहतात. SRA इमारती तुम्ही बघायला गेलं तर प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय, 3च प्रश्न आहेत. 2 मिनिट मला द्या. अति महत्वाची लक्षवेधी अध्यक्ष महोदय, 2 मिनिट द्या मला. अध्यक्ष महोदय, ये इमारतीला पूर्ण विकासासाठी नवीन धोरण करणार आहात का? नंबर 1, SRA झोपडपट्टीमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना आम्ही ग्राउंड फ्लोअरला घर देतो. 1+1 म्हणजे माळाला घर देत नाही. वरती लोक 30-40 वर्षापासून राहतात. वेगळे पेपर आहे त्यांच्याकडे. याचाही निर्णय घ्यायची गरज घेणार आहेत का? अध्यक्ष महोदय, तिसरा आणि शेवटचा प्रश्न, SRA इमारती असो किंवा प्रायव्हेट इमारती असो, इमारतीला सोलार प्रकल्पाशी जोडणं हा गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, झोपडपट्टीमधून लोक इमारतीत जातात, त्यांना लाईट बिल भरणं हा परवडत नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण सोलार प्रकल्प SRAशी जोडणार आहात का?